लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता शब्दांचे मोल नष्ट होतं, असं ट्विट जे आहे ते ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर संजय राऊतांनी केलंय. आणि या ट्विटच्या माध्यमातून राऊतांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधला. ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंग वेळी झालेल्या मानपमान नाट्यावर दिग्दर्शक अभिजित पानसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. परिवारासोबत स्क्रीनिंग पाहायला गेलो होतो, मात्र त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी ठिकाणाहून निघून गेलो, असं ते म्हणतात. ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाण्यातील वंदना चित्रपटगृहात लावण्यात आलेल्या ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरील संजय राऊतांचं नाव मनसे कार्यकर्त्यांनी खोडलंय. ठाकरेच्या स्पेशल स्क्रीनिंग वेळी अभिजित पानसेंच्या कुटुंबियांना बसण्याला जागा न मिळाल्यामुळे हे मानापमान नाट्य रंगलं. या अपमानाचा बदलासाठी म्हणून मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी सिनेमागृहातील सर्व तिकीटं विकत घेतली आहेत. आज 12:30ला होणाऱ्या पहिल्या शोसाठी अभिजित पानसेंचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहतील, अशी माहिती महेश कदम यांनी दिली आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी 7,900 कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय. मात्र तोपर्यंत राज्य सरकारनं 2,900 कोटींचा निधी विभागीय आयुक्त स्तरावर वितरित केलाय. लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महसूल, मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटलांनी गुरुवारी दिली आहे. सरकार कितीही म्हणत असलं तरी प्रत्यक्षात चारा छावण्या कुठेही सुरू झाल्या नाहीयेत. राज्यात दुष्काळाच्या घोषणा झाल्या खऱ्या, पण अंमलबजावणी मात्र होत नाहीये, असं म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. नवी मुंबई विमानतळाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालाय आणि नियमबाह्य आणि नियमाला फाटा देऊन एका विशेष कंपनीला हा ठेका देण्यासाठी निर्णय घेतलाय, असा आरोप केलाय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी. तसंच याबद्दलच्या चौकशीच्या मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय, असंही ते म्हणतात. कल्याणमध्ये जनसंघर्ष यात्रेतल्या जाहीर सभेत मनसेचे माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान पदाधिकारी रमेश रतन पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि याबाबत विचारलं असता आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप होणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. प्रियांका गांधींच्या राजकारणात येण्यानं आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचं म्हणणाऱ्या रामदास आठवले यांचाही काँग्रेसनं नेत्यांनी समाचार घेतलाय. आठवले यांनी आमची काळजी करू नये, त्यांना सध्या स्वतःची काळजी करण्याची गरज आहे, असा टोला विखे पाटलांनी लगावलाय. सभेपूर्वी मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि प्रदेश सचिव प्रकाश मुथा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत राडेबाज कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. मुंबईसह राज्यातल्या लोकसभेच्या काही जागा अपक्ष लढवणार असल्याचा दावा आपचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केलाय. 3 तारखेला बुलढाण्यात अरविंद केजरीवाल यांची सभा होणार असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या टिळक भवनात एकनाथ गायकवाड विरोधात नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ गायकवाड सोडून कुणालाही तिकीट द्यावं अशी मागणी मुणगेकर समर्थकांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारकाविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या संदर्भात पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या सुरुवातीचा खर्च हा 425 कोटी रुपये होता. मात्र या खर्चात सतत वाढ होतीये. स्मारकाच्या वाढत जाणाऱ्या खर्चाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका जनहित मंचाचे प्रमुख भागवनजी रयानी यांनी दाखल केली आहे आणि यावर आज सुनावणी होईल. ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर 8 पदरी कॉन्क्रीट रस्ता बनवण्यात येतोय. सोबतच शहापूर, मुरबाड, खोपली, कर्जत या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मुंबईच्या हुतात्मा चौकातील हेरिटेज दर्जाप्राप्त ब्रिटिशकालीन फ्लोरा फाउंटन कारंजा नूतनीकरणानंतर सुरू झालंय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते फ्लोरा फाउंटन पुनर्स्थापन झालं. 2007 पासून हे कारंजा नादुरुस्तीमुळे बंद होतं. फ्लोरा फाउंटन कारंजा दुरुस्ती आणि संपूर्ण वास्तूचं नूतनीकरण करण्यासाठी 1.5 कोटींचा खर्च आला, तर आजूबाजूच्या सौंदर्यीकरणासाठी 2.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेचा विवाह सोहळा निमित्त कृष्णकुंजावर आता लगीन घाई सुरू आहे। राज ठाकरे यांचं वास्तव्य असलेल्या कृष्णकुंज इमारतीला आणि आसपासच्या परिसराला रोषणाई करण्यात आली आहे। कृष्णकुंज इमारतीला फुलांची सजावट देखील करण्यात आली। अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेचा विवाह सोहळा 27 जानेवारीला मुंबईतल्या सेंट रेजिस इथे पार पडेल। आक्रमक आणि झंझावाती अशी ओळख असलेले राज ठाकरे सध्या वरपित्याच्या भूमिकेत आहेत। पदाचा गैरवापर करत कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयनं चंदा कोचर विरोधात गुन्हा दाखल केलाय। व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी देखील सीबीआयनं नरिमन पॉइंट, वांद्रे कुर्ला संकुलसह मुंबईतील 4 ठिकाणी आणि औरंगाबाद इथं छापेमारी केली आहे। ही कारवाई करतेवेळी व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाळ धूत हजर होते। 10 तास झाडाझडती घेतल्यानंतर सीबीआय अधिकारी निघाले आणि मीडियाची नजर चुकवत वेणुगोपाळ ही लपतछपत जात होते, मात्र कॅमेऱ्यात ते कैद झाले। बदलापुरातील चौकात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि एक खासगी शाळेची बस दुकानात घुसली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र अपघातानंतर बस चालक फरार आहे। बसचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। मुंब्रामध्ये विनापरवाना चहा पावडरमध्ये खाद्यरंगाची भेसळ करणाऱ्या एजन्सीवर एफडीएनं छापा टाकून 1098 किलो चहा पावडर, 95 किलो केसरी रंग असा 1,30,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पावडर आणि रंगाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत आणि त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी मध्यम ते वादळी पाऊस पडला, तर काही भागात गारपीट देखील झाली आहे। नागपूर आरपीएफ जवानांनी मोठी कारवाई करत रेल्वे मार्गानं बिअरची अवैध तस्करीचा छडा लावला। या कारवाईत 19 बोरीत असलेल्या 57,504 बिअर बॉटल्स जप्त केल्यात। नागपूर शहरातील समस्या सोडवण्यासाठी आता महापालिकेनं अफलातून पर्याय निवडलाय। यासाठी नागरिकांकडून भन्नाट आयडिया देखील मागवल्या जात आहेत। एवढंच नाही तर यासाठी बक्षिसं आणि पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहेत। पहिला पुरस्कार 21,000, दुसरा 11,000 तर उत्तेजनार्थ 5,000 रुपये देण्यात येतील। नाशिक पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी दरम्यान त्याच्याकडून शहर परिसरातून चोरलेल्या एकूण 15 दुचाकी हस्तगत केल्यात। या दुचाकींची किंमत जवळपास 7,55,000 आहेत। आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा भाजप सरकारला विसर पडलाय। औरंगाबाद इथं राज्य सरकारनं मुंडे यांचं स्मारक उभारणी करता जागा दिली, मात्र 4 वर्षात भाजपनं त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे मुंडेंचं स्मारक बांधा, अन्यथा आत्मदहन करणार असल्याचा इशारा भगवान महासंघानं दिलाय। पुणे शहरातील 6 पंपिंग स्टेशनच्या विद्युत आणि देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यामुळे पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद होता। मात्र आजही पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील। सलग 2 दिवस दुरुस्तीचं काम असल्यामुळे पुणेकरांना सलग 2 दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागेल। हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। हेल्मेट सक्ती विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई थांबवली नाहीये, त्यामुळे येत्या 1 फेब्रुवारीला मंडई चौकात कृती समिती निदर्शनं करेल। हेल्मेट सक्ती मागे घेतली नाही तर भाजपच्या 8 आमदारांना फिरूही देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। फुलांचं मनमोहक गालिचे पसरले आहेत। पुण्यातील एम्प्रेस बॉटनिकल गार्डनमध्ये फ्लॉवर एक्सपोची सुरुवात झाली आहे। त्यासाठी फुलांची ही न्यारी दुनिया एम्प्रेस गार्डनमध्ये अवतरली आहे। वेगवेगळ्या प्रबल 3,000 फुलांच्या प्रजाती या प्रदर्शनात आहेत। स्थानिक फुलं तर आहेतच, पण त्याशिवाय केरळ, सिक्कीम पर्यंतची देशभरातली आणि देश विदेशातली ही फुलं या प्रदर्शनात पाहता येतील।